पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कल्याण डोंबिवली पाठोपाठ नागपूर, मालेगाव, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा 15 ऑगस्टला चिकन आणि मटणची दुकानं बंद राहतील। तर निर्णयाच्या विरोधामध्ये कल्याणमध्ये खाटेक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। 15 ऑगस्टच्या दिवशी मांसाहारावरील बंदीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावनाही महत्त्वाच्या, अजित पवार यांचं मत। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, KFC, मॅकडॉनल्ड्स यासारखी उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? मनसेच्या राजू पाटलांचा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना सवाल। कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना बडतर्फ करा, स्वातंत्र्य दिनी आम्ही काय खावं हा सांगण्याचा अधिकार आयुक्तांना नाही। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या आदेशानंतर आदित्य ठाकरे संतापले। दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस। कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलनाच्या पवित्र्यात जैन समुदायाच्या उत्तर देणार। दादर कबूतरखान्याबाबत उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी। 13 ऑगस्ट पर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये, जैन महासंघाचे ललित गांधी यांचं आवाहन। कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार। दादर कबूतरखाना परिसरामध्ये इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य आणि पाणी दिल्याचा प्रकार। कोर्टानं दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन। मुंबई पालिकेकडून आतापर्यंत 1,32,000चा दंड वसूल। कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार, फायब्रोसिसवर औषधं परिणामकारक ठरत नाहीत। कबुतरांच्या धोक्याबद्दल डॉक्टर सुजित राजन यांचे मुंबई हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर। एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या, मनसेच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी। राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीमध्ये नाहीत, मात्र दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण नाही। ठाकरे बंधू युतीवर काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांचं मोठं विधान। आमदारांना 10 महिन्यापासून निधी नाही, राज्य सरकार अडचणीमधून चाललंय। शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची जाहीर कबुली। तर आमच्या सर्व आमदारांना निधी दिला जातो, मंत्री सरनाईक यांनी दावा फेटाळला। ध्वजारोहण केल्यामुळे पालकमंत्री ठरत नाही, रायगडचं पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचं देखील म्हणणं। मंत्री भरत गोगावले ठाम। तर पालकमंत्री पदाबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा, अजित पवार यांच्याकडनं स्पष्ट। महाराष्ट्रामध्ये जम्बो पोलीस भरती, राज्यामध्ये 15,000 पदं भरणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराकडून मैत्रिणीवर गोळीबार, जखमी तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। तर आणखी 2-4 मुलींना गोळी मारणार, आरोपीची दादागिरी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।